तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. आणि आपण आलो जाता गणपतीपुळेला. आणि गणपतीपुळेला म्हणजे काय विषय भारीच. आणि इथं आपलं डिस्कशन सुरू आहे की भारताला समुद्र किनारा किती लागलाय, किती जमीन आहे, किती काय आहे. आणि त्या बारकीला प्रश्न विचारले आपल्या मोठ्या भावाने, त्याचं काही एक उत्तर आहे. ते म्हणते 73% जमिनीचा भूभाग आहे. तर तुम्ही सांगा आता जमिनीचा भूभाग किती आहे आणि पाण्याचा भूभाग किती आहे, आणि महाराष्ट्राचा समुद्र किनारा किती लाभला याचा एक प्रश्न त्याला विचारला. प्रश्न विचारून आपण पुन्हा दर्शनागत उभा राहिलो. आपली आई समोर काढते दर्शनागत, आणि हे सगळे आपले ज्ञान आता गणपतीपुळे मंदिराकडे जात आहोत. मंदिराचे प्रवेशद्वार आलेले, तिथे आपण दर्शन घेतले. दर्शन घेऊन बाहेर आलो. आई वडिलांना विचारलं, बाबा दर्शन कसं काय वाटलं. त्यांची खूप इच्छा होती गणपतीपुळे यायचं. त्याला माहित नव्हतं की मंदिरला कडून समुद्र किनारा. त्याला माहिती होतं लहान लहान लेकरं आपल्यासोबत मग काय ते पाण्यात 100% पावणार मध्ये पावणार. हा गडीला उल्हास होता पोहायला, कारण हा त्याच्या पप्पा सोबत अगोदर 2-3 वेळेस गणपतीपुळे आला होता. त्यामुळे सगळ्यात अगोदर हा मला घेऊन आला. हा आपला भात. त्याच्यामुळे मामा अगोदर चल, लगेच पळ सुटला माझ्यासोबत पाण्यात खेळायला. आणि भरपूर पाण्यात खेळण्यासाठी आम्ही समुद्राकडे गेलो. समुद्र थोडा खवळालाच होता असं त्याच्या पप्पाने आधी भविष्यवाणी केलेली होती. पण ती भविष्यवाणी खरीच ठरली होती, कारण की 7 जून असल्यामुळे समुद्र थोडा जास्तच खवळा होता. आणि ते 2 गडी मात्र जाम पाण्यात खेळत होते. त्याला काय म्हणतो, 2 जलपरे होते आणि 3रा जलपरा पुन्हा पाण्यात उडी मारणार. आपला भाऊ, मोठा भाऊ, तो काय मी एकदा मारणार पाण्यात. तो तर लहान पोरापेक्षा लहान झाला. त्याच्यानंतर बारी आली आता आपला व्हिडिओ शेवटचा, आणि आपण आता हा शेवटचा व्हिडिओ शूट केलाय. डायरेक्ट आपल्याला चांगला पोहायला येते. आपण बी पोहायला असते गणपतीपुळे आलो, त्याच्यामुळे आपण डीप मध्ये गेलो. आणि तिकडून पाणी वाढला, कारण की सायला सर तिकडून वाचते बाबा. जास्त पाण्यात गेलं की लगेच आपण रिटर्न फिरलो. व्हिडिओचा शॉट घेतला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.